बाळापूर नगर परिषद निवडणुकीच्या निकालात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। आमदार नितीन देशमुख यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली आणि शिवसैनिकांनी घेतलेल्या आतुनात मेहनतीमुळे बाळापूर शहरात ठाकरे गटाचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत। या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून हा विजय सर्वसामान्यांच्या विश्वासाचा असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूर शहर प्रमुख आनंद बनसरे यांनी व्यक्त केले आहे। त्यांनी आमचे प्रतिनिधी अमोल जामोदे यांच्याशी संवाद साधताना विजयाचा हा आनंद साजरा केलाय। बाळापूर नगर परिषद निवडणुकीचा येत्या 21 डिसेंबर रोजी निकाल घोषित झाला असून त्यामध्ये बाळापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच बाळापूर नगर परिषद मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 4 उमेदवार निवडून आले। तर निवडून आलेल्या उमेदवाराबद्दल बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख आनंदजी बनसरे आपल्या सोबत आहे। त्यांच्यासोबत आपण संवाद साधू। आनंद भाऊ, जे आपले उमेदवार निवडून आले त्याबद्दल तुमच्या मेहनतीमुळे निवडून आले अशी बाळापूर शहरात चर्चा चालू आहे। नाही, माझ्या मेहनतीमुळे नाही निवडून आले, सगळ्यांचं सहकार्य होतं। माननीय आमदार नितीनजी देशमुख यांचं आम्हाला मार्गदर्शन, त्यांचं नेतृत्व, त्यांनी केलेली विकास कामं, त्याच्यानंतर त्यांनी जे दिलेले सगळ्यांना विचार विनिमय करून बाळापूर शहरात जे आपले उमेदवार दिलेले होते त्याचा हे आज फलित आहे की आमचे 7 पैकी 4 नगरसेवक निवडून आले। आणि थोडंसं घर आलं पण सिंह गेल्यासारखे आमचे सौ उमा राहुल अहिर यांची जी सीट पडली ते थोडंसं आमचं काहीतरी कुठे आम्ही पडलो ते आम्ही मान्य करतो आणि पुढच्या वेळेस तेही जागा आम्ही शिवसेनेच्या नावावर बळकावू याच्यात हे तुम्हाला ग्वाही देतो। बाळापूरच्या इतिहासात पहिल्यांदा नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाचा याच्यात प्रवेश झाला नगरपालिकेमध्ये, याबद्दल काय ते? नाही, आजपर्यंतचे जे आमचे आता काही सोबत होते, काही विरोधात होते, जे मोठे लोक होते, हे पॅनल आणि आघाड्यांचं राजकारण करण्यात मशगूल होते। आपापल्या परीनं ते त्यांच्या परीनं राजकारणाच्या हिशोबानं पॅनल आघाड्याकडे हे त्यांचं पाठबळ होतं। पण यावेळेस आमदार नितीनजी देशमुख यांच्या नेतृत्वात आपण बाळापूर शहरात महाविकास आघाडीची मोड बांधली आणि शिवसेनेचे 7 नगर उमेदवार आपण यावेळेस रिंगणात उभे केले होते। हे बाप्पूंच हे आहे की त्यांनी पक्षावर लढवण्यासाठी नंतर आपल्याला हे केलं। बाळापूर नगरपालिका नगराध्यक्ष महाविकास आघाडीचे डॉक्टर अब्दुल परवीन यांची जे जनतेने निवड करून दिली त्यामध्ये बाळापूरचे आमदार नितीन बापू देशमुख यांची खास मेहनत आहे। हो, हे निश्चितच बाळापूरचे लोकप्रिय आमदार माननीय नितीनजी देशमुख यांचा नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा राहिलेला आहे। त्यांनी आपलं स्वतःच ज्यांच्यावर जे दुःख कोसळलं होतं ते थोडंसं बाजूला ठेवून बाळापूर शहरात त्यांनी वेळ दिला, नागरिकांच्या आपल्या बैठका वगैरे मिटिंगा घेऊन मतपरिवर्तन केलं। होतो ना भविष्य, यावेळेस पंजा निशाणीवर त्यांनी मतदान परिवर्तन करायला लावलं, हे महत्वाचं। काऊन की काही लोकांना हिंदू मतदान आपली मालमत्ता वाटत होती, काही परिवाराला जागीरदारी वाटत होती, त्या सगळ्यांना फाटा देत माननीय नितीनजी देशमुख यांच्यावर विश्वास ठेवत बाळापूरच्या लोकांनी पंजा निशाणीवरही मतदान भरपूर प्रमाणात केलं। त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो। बाळापूरचे आमदार नितीन बापू देशमुख यांची या निवडणुकीत जादू चालली अशी चर्चा बाळापूर शहरात रंगत आहे। 100% विधानसभेतही बाप्पूंच्याच नावावर यावेळेस आपण मतदान मागितलं आणि नगर परिषद मध्ये आपण निवडणूक लढलो, ते बाप्पूंच्याच नावावर निवडणूक लढलो। त्यामुळे निवडणूक आम्हाला असं काही फारशी अवघड गेली नाही। बाप्पूंचं विकास काम, त्यांचा असलेला जनसंपर्क, त्यांनी दिलेले उमेदवार, हे काही म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी जोडून आणल्या। त्यामुळे आम्हाला बाळापूरची निवडणूक असं काही अवघड वाटली नाही। बाळापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये मशाल निशाणी पासूनच सुरुवात झाली, तर त्याबद्दल नाही, आमची प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमचे जे उमेदवार होते बलबीरसिंह करणसिंह खोरे उर्फ पिंटू ठाकूर आणि अर्पिता उमाळे, तिथून सुरुवात झाली। म्हणजे तिथून त्यांचे आपलं उमेदवारांचे जनसंपर्क जो होता तो दांडगा होता आणि तिथं त्या प्रभागात बाप्पूंनी केलेले विकास कामं आजही लोक मान्य करतात की तिथं हॉल दिलेला आहे, रस्ते आहेत, स्मशानभूमी आहे, गणेश विसर्जन घाट आहे।
आणखी लाईट वगैरे तिथं दिलेले आहे. त्यामुळे बापूंच्या ते विकास कामाचा फायदा तिथल्या उमेदवारांना आणि उमेदवारांचा असलेला जनसंपर्क हे निश्चितच होतं की ते दोन्ही सीटा आमच्या लागणार होत्या आणि ते जसा निकाल अपेक्षित होता लोकांनी त्याला कौल दिला. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांची ज्या निवडणुकीत जादू चाललीमुळे यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता बाळापूर नगर परिषद आली असून येणाऱ्या जे मशाल निशाणीवर जे उमेदवार आहेत, पहिल्यांदा बाळापूरच्या इतिहासात पहिल्यांदा नगर परिषदमध्ये मशाल निशाणीचे उमेदवार विजयी होऊन नगर परिषद त्यांनी प्रवेश केला अशी मत बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख आनंदजी बंचर यांनी एनटीव्ही न्यूजशी बोलताना सांगितले. अमोल जामोदेसह एनटीव्ही न्यूज बाळापूर अकोला.